2 3 स्टार्ट. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉग मध्ये. परत कर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत डीमार्टला शॉपिंगला. तर आमचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आमची शॉपिंग कशी होती ते पण नक्की पहा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आता डीमार्ट आता आलो आहे आम्ही डीमार्टमध्ये. म्हणजे आता एंटर करणार आहे आतमध्ये. मग जाऊ, तुम्हाला दाखवू आम्ही काय काय घेतो काय काय नाही. पण चांगला तर थोडंसं चेंज करू. नको करू. ही बघ, हा आणि कितीला आहे? 27ला आहे. ब्रँड बाई. ब्रँडचं काय करते, परवडलं पाहिजे. घे मग, टाक टाक लवकर लवकर टाक. कप घ्यायचा. हो, इथं ना खूप सारे सोन्याचे भांडे भेटलेत देवघरातले. हा जर तुम्हाला पण सोनं पाहिजे असेल तर इथं येऊन घेऊन जा. स्वस्त. आम्ही ना भांडे घेतोय, काचेचे बरण्या घेतोय, बरण्या. घे कोणते इकडले. टॉय सेक्शन. खेळून घ्या इथंच. घरी गेल्यानंतर इकडे भरपूर सारे पडेंगे. काय तुम्हाला फळं खायचे का गाई? जे देऊन फळं खाऊन काय गेट फ्री. घेतलं का फायनल तू? दोन्ही पण दाखव. चालेल व्हिडिओ. बघ ना, 92 मध्ये शूज बघ सारे तिला. हे छान आहे राव. चापट बघ ना, अजून बघ गाईज. हा पण छान आहे यार, वरचा तो पिंक वाला. हा पिंक पिलो. चल बॅडमिंटन. काय चालूच आहे बा. खाली सोड ना खाली. जाऊन दे. चालत नाही हातामध्ये. ठेव.
गाईज बर्गर वगैरे खायचं का तुम्हाला? बर्गर घ्यायचं, आपण खेळू ना. 100. पण ते सगळं वाकण हाणारे गेल्यानंतर. एकच आहे तेवढं. नाही मग हे सगळे मोठे आहेत. नको ते नाही टिकत केले. हो घेते हो गॅस सेट घे. चलो चल ना पुढे चल. दीदी ट्राय चष्मा करायचा का? ट्रायल एक पण चांगला नाही वाटत आहे त्यातून. हा लाव बरं तो लावून बघ येडे. गोरे गोरे मग कडे पे काला काला चष्मा. हे छान वाटतंय, खरंच छान वाटतंय. हो ब्रँड वाला आहे, ब्रँड है ना. मला आरशात बघायचं तर लय वेळचं. काय म्हणली? कालच्या इतका 1:45. अशा प्रकारे राख्या पण आहेत डीमार्ट मध्ये. आणि आम्ही पण इथं पाहत होतो. छान आहे, मस्त आहे. पर्स पण आहे, आवडली आम्हाला. भारी वाटते. पण घ्यायला थांबलोय आणि आईस्क्रीम खायची. सामान घेऊन झालंय, बाहेर आलोय, आता घरी जायचंय. तर दीदी घेते आणि मी बाजूला आले, पेमेंट करते तिथं. आईस्क्रीम आईस्क्रीम आम्ही डीमार्ट मधून घरी आलेलो आहोत. तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही काय 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 घेतलं आहे. तर सगळ्यात पहिले सोन्याची खरा, दुसरं सोन्याची पंती, आणि तिसरं चांदीची चाळण. पैसा बाई पैसा. आणि हा दिवा का आता रक्षाबंधन येणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे म्हणून घेतलेला आहे. भावाला सोन्याच्या ताटलीने असं ओवाळायचंय, पुजायचंय. आणि तिला बसवायचं पण आम्ही रक्षाबंधन करणार आहोत. सेकंड रक्षाबंधन. खूप छान आहे, तुम्ही पण पाहू शकता, छान पाहत आहे. आणि दिवा पण छोटासा. चांदीची चाळ, चांदीची चाळ. बाई पैसे आले आमच्याकडे, एवढं सोन्याचं घेतलं. आणि ही बरणी घेतलेली आहे का तर आम्ही ना तेवढं सोन्याचं घेतलं म्हणून आमच्याकडे पैसेच नाही राहिले. मग काय डायरेक्ट आलो प्लॅस्टिकवर. ह्या दोन घेतलेल्या वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळे पावडर ठेवतात. त्याच्यानंतर ह्या बरण्या आहेत, 4चं सेट आहे हा. तर डाळी वगैरे ठेवण्यासाठी आहे, चांगले आहेत पण 99 4 भेटतात. अजून कॉफी, जे आम्हाला वाईटचं पाकिट, जे आम्हाला बुट पुसण्यासाठी उपयोग येतात. आणि हे आम्हाला खेळण्यासाठी, कारण आम्हाला बोर होतं खाली गेल्यानंतर खेळायला काय नसतं. आणि मग आज आम्ही याचा उपयोग करणार आहे. हिंगो. आणि तुम्ही असाल गुड्डे पण आमच्याकडे पण गुड्डे आहे. राजगिरा, गुलकंद, वडी, ही पूर्ण आम्हाला खायचं कॅन्डी. तुम्ही खाता असाल फोनचं, पण आम्ही खातो लोणचं. गाणे लय गाणं काय बोलते तुम्ही खाता फोनचं. डाटा नेटवर्क काही विचार. तर डीमार्ट मध्ये राख्या पण होत्या, छान होत्या बघा, छान आहे डिझाईन. तर हे घेतलेले राख्या, डिझाईन छान होत्या. आम्हाला दोघींना पण म्हणून 2 घेतले पॅकेट. अजून हे छान आहे. तर दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी आम्ही हा घेतलेला आहे ऊदचा सेट. काय ऊद? जवस आम्ही यासाठी घेतली, जवस की जेणेकरून चांगलं असतं खायला.
पोरींना मी जी सीड्सची पावडर देते त्याच्यामध्ये ह्या पण टाकायच्या राहिल्या होत्या. लास्ट टाइम मला भेटले नव्हत्या म्हणून ह्या वेळेस आणल्यात. फक्त बाकीचे सीड्स ऑलरेडी पावडर बनवून ठेवलेली आहे. आणि मग आता जास्त आम्ही ना जास्त करून असं बाहेरचं खायला बनवतो, म्हणजे नूडल्स वगैरे असं. तर मग आम्ही घरीच बनवतो. हो घरच नाही गेले बाहेरचं बनवतं असं नको ना. बाहेरचं म्हणजे जे बाहेर खायला नूडल्स असते. पास्ता तर ते दीदी बनवत असते, मग त्यासाठी मग तिने शेजवान चटणी घेतली. त्याच्यानंतर हे आहे ऑर्गेनो सीझनिंग. रेड चिली फ्लिक्स काय असे चांगल्या भेटले नाही म्हणून आम्ही ऑर्गेनो सीझनिंग घेतोय फक्त. आणि जास्त फिरून आम्हाला कंटाळा आला होता, मग आम्ही घेतली कॅडबरी. कोणती मॉल पुढे अजून काय कुठे कॅडबरी काही नाही, संपलं काय जेवढं घेतलं आम्ही. टाटा बाय बाय गुड नाईट. हे घेतलं पूर्ण ते दाखवलं ना. ओके पूर्ण तेवढं चांगलं आंबा काही आणलं. हा पॉपकॉर्न आणले खाल्ले सगळ्यांनी संपवले पण. आणि आमची त्यानं आईस्क्रीम घेतली ते पण खाल्ली. तिथं दाखवलं आईस्क्रीम काहीतरी आणता येणार होती का. फोटो आहे आमच्याकडे, आम्ही तुम्हाला फोटो बघा. ठेवू का ते. बाय बाय टाटा. बाय बाय टाटा. भेटू परत. आम्ही रात्री बॅडमिंटन खेळणार आहे, मग तेव्हा तुम्हाला आम्ही दाखवू आम्ही कसं खेळतो. स्टे ट्यून, लाईक, शेअर. होय बाई भाजल्यावर बारीक करून खायचं तसंच नाही खायचं. शी वाव थांबा थांबा. मारा चालू झाले. वाव गाइस बच्चे को खेलने का एक बहाना है, उनकी मम्मी खेल रही है. रिदा हे बघ झालं का मी रिदा पुरुष दोघींना पण मम्मीला घरीच ठेवलं होतं. ज्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे त्या जेव्हापासून मी बाहेर पडायला लागले घराच्या, तर फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी गेलेली त्यावेळेस आम्ही दोघींना घेऊन गेलो, पण दोघींनी पण शॉपिंग म्हणजे नीट करून नाही दिली, लय वाईटाक दिलता. मग दुसऱ्या वेळेस जाताना माझे सासरे घरी होती, मग आम्ही त्यांच्याजवळ पुरुषवा घरी ठेवली होती आणि रिदा सोबत नेली होती. पण रिदानी पण तेच केलं. अर्धा तास शांत बसतात त्या, तिथून पुढं मध्ये चालू होतात की आम्हाला खाली सोडा ना, आम्हाला वस्तू ओढू द्या. म्हणून आम्ही ह्या वेळेस रविवारचं ड्रायव्हर असल्यामुळं त्यांचे पप्पा घरी होते, मग आम्ही म्हणजे त्यांना झोपून गेलो होतो तसं, पण मग त्याच्यामुळं आम्ही त्यांना घरीच ठेवलं होतं दोघींना पण, आणि आम्ही दोघीच गेलो होतो. पण आम्हाला तरी पण वेळ खूप लागला. आम्ही 12 वाजता गेलो होतो आणि आलो 4:30 वाजता. 4:30 वाजता यायला. अर्धा दिवस भरपूर वेळ यायला. किती नाही म्हटलं तरी शॉपिंगला वेळ लागतोच. पण आमची राखीची शॉपिंग तेव्हा झाली, कारण की ही तरी कॉलेजला बाहेर जाते, पण मला परत जमणार नाही बाहेर जायला, म्हणून आम्ही राख्या वगैरे तिथंच घेतल्या. आणि आमची रक्षाबंधनची शॉपिंग आम्ही तिथंच पूर्ण केली. नाही तरी पण अजून राहिली बाकीचं काय असेल ते छोट्या मोठ्या स्वीट गोष्टी वगैरे त्यावेळेस घेणार तर जाताना घेऊ आम्ही. पण आता फक्त राख्या आम्हाला आवडल्या तिथं, मग आम्ही घेऊन आलो. आणि आमचा रक्षाबंधनचा ब्लॉग लवकरच येईल, तर तो सुद्धा पुन्हा तुम्ही नक्की पहा. आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. तर आमचा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आजचा व्लॉग आज इथेच संपवतो. बाय, गुड नाईट.